आता आपण 1.3 मधला थर्ड क्वेश्चन पाहूया. थर्ड क्वेश्चन आहे आपला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स यूजिंग क्रेमर्स रूल. आपल्याला सांगितलेलं आहे याच्याही अगोदर ज्या पद्धतीने आपल्याला सोडवायला सांगितलं असेल त्या पद्धतीने सोडवायचं आहे. जर का एखादी विशिष्ट पद्धत दिलेली नसेल तर तुम्हाला जी सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता आहात. आपल्याला सॉल्व करायचं म्हणजे काय करायचं आहे, एक्स आणि वायची किंवा जे काही त्यांनी आपल्याला दिलेले आहेत व्हेरिएबल्स त्यांचे व्हेरिएबल्सचे आपल्याला आन्सर काढायचे आहेत. फर्स्ट आपला त्यासाठीचा क्वेश्चन आहे 3x - 4y = 10 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. 4x + 3y = 5 हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. म्हणजे आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याला सोपं पडावं म्हणून तुम्ही कुठल्याही पद्धतीने लिहिलं तरीसुद्धा चालणार आहे. तर मी इथे मला सोपं पडतं म्हणून मी अशा पद्धतीने लिहून काढलेलं आहे. पण तुम्ही सहसा प्रॅक्टिस करताना कशी प्रॅक्टिस करायची आहे, A1 B1 C1 A2 B2 C2 मी लिहिलं आहे. A1 = 3 A2 = 4 B1 = -4 B2 = 3 C1 = 10 C2 = 5. आता आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट डिटर्मिनंट्स काढायचा आहे. 3 - 4 4 3 3 - 4 4 3 3 3 9 -4 × 4 = -16 म्हणजे काय आहे 9 मायनस इन द ब्रॅकेट -16 ते झालं. पुढे जाऊन 9 + 16 = 25 म्हणजे आपला डिटर्मिनंट्स आलेला आहे 25. आता dxची व्हॅल्यू काढूया आपण. काय लिहिलेलं आहे, C1 आणि B1 C2 B2 मग आता AD - BC 10 × 3 -4 × 5 10 3 30 मायनसची साईन ॲज इट इज 4 5 20 -4 × 5 -20 म्हणजे मग काय झालं 30 + 20 = 50. dy A1 C1 A2 C2 3 5 15 -10 4 40 15 - 40 = -25 म्हणजे dyची व्हॅल्यू आहे -25. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण इथे लिहून घेतलेलं आहे. बाय क्रेमर्स रूल एक्सची व्हॅल्यू काढायची = dx/d. dx किती आहे 50/d आपला आहे 25. देअरफॉर x = 2. y = dy/d = -25/25. Therefore y = -1. Therefore solution is xy = 2 - 1. आता आपण पाहूया सेकंड क्वेश्चन. 4x + 3y = 4 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. 6x + 5y = 8 हे आपलं सेकंड क्वेश्चन आहे. A1 4 B1 3 C1 4 A2 6 B2 5 C2 8. D = 4 3 6 5 4 5 -3 6 4 5 20 -3 6 18 20 - 18 = 2. डिटर्मिनंट्स आलेला आहे 2. dx = C1 B1 C2 B2 4 5 -3 8 4 5 20 -3 8 24 = -4. dy = A1 C1 A2 C2 AD 4 × 8 -4 × 6 4 8 32 -4 6 24 = 8.
बाय क्रेमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन d इक्वल टू dxची व्हॅल्यू -4 अपॉन डिटर्मिनंट्सची व्हॅल्यू आहे 2 -4 अपॉन 2 देअरफॉर x इज इक्वल टू -2 y इज इक्वल टू dy अपॉन d dy ची व्हॅल्यू आहे 8 डिटर्मिनंट्सची व्हॅल्यू आहे 2 8 अपॉन 2 therefore y is equal to 4. Therefore solution is xy equal to -2 4. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. x plus 2y equal to -1 हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. 2x minus 3y equal to 12 हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. a1 1 b1 2 c1 -1 b2 a2 2 b2 -3 c2 12 d is equal to 1 2 2 -3 a1 b1 a2 b2 1 into -3 -2 into 2 1 into -3 -3 minus as it is 2 2s are 4 -3 -4 प्लस करायचं आहे आणि कॉमन साइन द्यायचे म्हणजे आन्सर आलेला आहे -7. आता dxची व्हॅल्यू काढूया. -1 2 12 -3 -1 into -3 -2 into 12 -1 into -3 आन्सर आला आहे +3 minus plus 3 1s are 3 minus as it is 12 2s are 24 3 minus 24 answer is -21. dy is equal to a1 c1 a2 c2 1 into 12 minus 1 into 2 12 1s are 12 minus ची साइन as it is 2 into -1 आन्सर इज -2 म्हणजे काय झालेलं आहे +2 झालेलं आहे. 12 + 2 इज इक्वल टू 14. dy ची व्हॅल्यू आहे आपली 14. बाय क्रेमर्स रूल x इज इक्वल टू dx अपॉन d इक्वल टू -21 अपॉन -7 मायनस कटआउट झालेले आहे. 7 3 = 21 देअरफॉर x इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू dy अपॉन d इज इक्वल टू 14 अपॉन -7 देअरफॉर y इज इक्वल टू -2 7 2s are 14. आपण नेहमी जो आपला मायनसची साइन असते ती लावतो न्यूमरेटरला म्हणून आन्सर आलेला आहे -2. देअरफॉर सोल्युशन इज xy इक्वल टू 3 -2. आता पाहूया फोर्थ क्वेश्चन. 6x minus 4y equal to -12 हे फर्स्ट इक्वेशन आहे. 8x minus 3y equal to -2 हे सेकंड इक्वेशन आहे. a1 is equal to 6 b1 is equal to -4 c1 is equal to -12 a2 is equal to 8 b2 is equal to -3 c2 is equal to -2. डिटर्मिनंट्स काढायचं आहे. 6 into -3 -4 into 8 6 3s are 18 -18 मायनसची साइन as it is 8 -4 8 into -4 -32 -18 मायनस इन द ब्रॅकेट -32 झालेले आहेत. -18 + 32 आन्सर इज 14. dx इज इक्वल टू -12 into -3 मायनस इन द ब्रॅकेट -4 into -2 12 3s are 36 मायनस प्लस मायनसची साइन as it is 4 2s are 8 मायनस प्लस म्हणजे आलेला आहे आन्सर 36 - 8 इज इक्वल टू 28. dy इज इक्वल टू 6 into -2 minus -12 into 8 6 2s are 12 -12 मायनसची साइन as it is 12 8s are 96 -96 -12 minus plus +96 -12 + 96 is equal to 84.
By Cramer's rule, x is equal to dx upon d is equal to 28 upon 14. 14 2s are 28. Therefore, x is equal to 2. Y is equal to dy upon d is equal to 84 upon 14. Therefore, y is equal to 6. Therefore, solution is xy is equal to 2 minus 2 and 6. आता आपल्याला बघायचं आहे 6 नंबरचा सब क्वेश्चन बघून आपण घाबरलेलो आहोत. घाबरायचं काहीच कारण नाही आहे. काय आहे? फ्रॅक्शनमध्ये उत्तर आहे, फ्रॅक्शन आहे. घाबरू नका. मी याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे, फ्रॅक्शन बघितल्यानंतर घाबरायची गरज नाही आहे. सिम्पल साधं इक्वेशन तयार करून घ्यायचं आहे. आन्सर तुम्हाला आरामशीर मिळणार आहे. चला मग बघूया. आपण लिहून घेतलेलं आहे 2x + 3y = 2. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. x - y upon 2 = 1/2 हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. a1 = 2, b1 = 3, c1 = 2, a2 = 1, b2 = y upon 2 म्हणजे काय येणार आहे आपला आन्सर -1/2, c2 = 1/2. D A1 B1 A2 B2 2 into -1/2 -3 into 1. आता काय झालेलं आहे? न्यूमरेटरला 2 आहे, डिनॉमिनेटरला 2 आहे. कट आउट झाला. आन्सर राहिला आहे -1. मायनसची साईन ॲज इट इज. 3 1 = 3. -1 - 3 = -4. झालं सोपं. एक तर भाग झाला सोपं. चला आता dx 2 into -1/2 -3 into 1/2. पुन्हा परत इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटर कट आउट झालेला आहे. आन्सर राहिला आहे -1. मायनसची साईन ॲज इट इज. 3 into 1/2. न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर. 3 1 = 3. डिनॉमिनेटर = 1 into 2 means 2 means -1 -3/2. आता काय करायला लागेल आपल्याला? इथे डिनॉमिनेटर जे आहेत ते सेम करून घ्यायला लागेल. -1ला आपल्याला मल्टिप्लाइड बाय 2 करावं लागेल. म्हणजे आन्सर काय आपल्याला येईल? -2 -3/2 म्हणजे आपला आन्सर आलेला आहे -5/2. dy = a1 c1 a2 c2 2 into 1/2 -2 into 1. न्यूमरेटर डिनॉमिनेटर कट आउट झालेले आहेत. आन्सर राहिलं 1 -2 1 = 2. 1 - 2 = -1. By Cramer's rule, x = dx upon d = -5/2 upon -4. मग आता आपल्याला डिवाईड करता येणार नाही म्हणून मल्टिप्लिकेशन करून घेऊया. -5/2 लिहून घेतलं. डिवाईडचा केला मल्टिप्लाय म्हणजे -4 आपल्याला आहे तसा लिहायचं आहे. रेसिप्रोकॉल -1/4. कारण कधीसुद्धा आपण डिनॉमिनेटरला मायनसचं साईन लावत नाही, न्यूमरेटरला लावतो. म्हणून आपण लिहिलं -1/4. -5 into -1 + 5 upon 2 into 4. 4 2s are 8 म्हणजे आपला आन्सर आला x = 5/8. y = dy upon d = -1/4 = 1/4. मायनस निघून गेलेले आहेत मीन्स therefore y = 1/4. therefore solution is xy = 5/8 1/4. आपला 5th सब क्वेश्चन आहे. 4m + 6n = 54. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. 3m + 2n = 28. हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. a1 = 4, b1 = 6, c1 = 54, a2 = 3, b2 = 2, c2 = 28. आता डिटर्मिनंट्स काढायचं आहे. a1 b1
A2 B2 AD minus BC 4 into 2 minus 6 into 3 is equal to 4 2 जा 8 minus the sign as it is 6 3 जा 18. आन्सर आलेला आहे -10. आता इथे काय लिहायचं आहे आपल्याला, कोणाची व्हॅल्यू काढायची, एमची व्हॅल्यू काढायची. म्हणून आपण लिहिलेला आहे डिटर्मिनन्स एम. DM is equal to 54 into 2 minus 6 into 28. 54 2 is 108 minus ची sign as it is 28 6 is 168 is equal to -60. DN is equal to 4 into 28 minus 54 into 3. 28 4 is 112 minus to sign as it is 54 3 is 162 is equal to -50. By Cramer's rule, M is equal to DM upon G minus 60 upon -10. Therefore, M is equal to 6. N is equal to DN upon D is equal to -50 upon -10. Therefore, N is equal to 5. Therefore, solution is MN is equal to 6 5.